नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवघड वाटणारे प्रश्न या सिरीज मधला पुढचा प्रश्न आपण घेतोय तो म्हणजे सेट थेरी किंवा तुम्ही वेन डायग्राम अशा पद्धतीचा याला म्हणू शकता. काय प्रश्न आहे? सोबतची तेलुगू, हिंदी, मराठी आणि गुजराती या 4 भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारी वेन आकृती अभ्यासायचे. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61, 65, 73, 69 अशी आहे. फक्त मराठी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. होतं काय सगळ्यात पहिल्यांदा तर प्रश्न बघितलं कळत नाही काय. तर ह्या आकृती आहेत. हे बघ, हे बाणासारखं दिसतंय ना तुला, हे असं, हे हा पूर्ण एक सेक्शन असा. तर हा तेलुगू बोलतोय, सेम तसाच सेक्शन आहे बघ इकडं. हा हा काय बोलतोय? हिंदी बोलतोय. सेम आडवं पण बाण आहे बघ, दिसतोय का? हा गुजराती बोलतोय, सेम तसाच मराठीचा पण आहे, हा मराठी बोलतोय. हे दिसलं पाहिजे पहिल्यांदा. हे दिसल्यानंतर दुसरं काय दिसलं पाहिजे? इथं रिकामी जागा आहे, आकडा टाकला नाही. इथं पण रिकामी जागा आहे, आकडा टाकला नाही. इथं पण रिकामी जागा आहे, इथं पण रिकामी जागा आहे, आकडे टाकलेले नाहीत. कळलं? ही पहिल्यांदा अशी डायग्राम आपण समजावून घेतली. दुसरं, आता काय दिलंय त्यांनी? तेलुगू बोलणारे 61 आहेत, म्हणजे टोटल तेलुगू वाले 61 आहेत, म्हणजे हा बाणाची संख्या. परत तेलुगू नंतर कोण? हिंदी बोलणारे 65 आहेत. परत मराठी बोलणारे 73 आहेत आणि गुजराती बोलणारे 69 आहेत. हे असं त्यांनी दिलेलं आहे. तुला विचारले काय फक्त मराठी? तर फक्त मराठी बोलणारे कुठे असणार? इथं. हे तुला माहित असायचं असेल तर हे सगळं माहित पाहिजे, फक्त एक रिकाम. पण इथं 2 अननोन आहेत ना, म्हणजे आता तुला हे पण शोधायला लागेल. हे कुठनं शोधणार तू? गुजराती मधून शोधणार. का? कारण गुजरातीच्या या पट्ट्यात फक्त एकच अननोन आहे. म्हणजे तू ह्याची उत्तर काढू शकतो. कसं? सगळ्याची बेरीज किती आली पाहिजे? 69. बघ मग गुजरातीचा पट्टा बघू. 6 12, 12 12 24, 24 9 33, 33 5 38, 38 8 46, 46 आणि 12 48 आणि 10 58. किती झालं रे? 58. म्हणजे 58 प्लस ती रिकामी जागा बरोबर किती उत्तर यायला पाहिजे? 69. म्हणजे रिकामी जागा म्हणजे हे उत्तर काय येईल याचं? 69 वजा 58 किती येणार? 11. याचं उत्तर आलं 11. आता बघ तू काय करणार? ह्या सगळ्याची बेरीज किती आली पाहिजे? आता 73. परत कर. 8 आणि 5 13, 13 आणि 11 24, 24 आणि 12 36, 36 आणि 4 40, 40 आणि 11 51, 51 आणि 14, 51 आणि 4 55 आणि 10 65. याची बेरीज किती आली? 65. मग 65 अधिक हा क्वेश्चन मार्क घेतला बरोबर किती आलं पाहिजे तुझं? 73. मग 65 मध्ये किती मिळवलं? 73 येतं 8. म्हणजे इथला आन्सर काय येणार आहे? 8. इथला आन्सर काय आलं? 8. आणि तेच काय असणार आहे रे? फक्त मराठी बोलणाऱ्यांची संख्या किती झाली? 8. कळलं? ऑप्शन नंबर 3. तर हे वाटतं अवघड, पण काय आहे का? बेरीज सोडून काय केलंय का आपण दुसरं? तर अशा सगळ्या प्रश्नांचा तुम्हाला एक साथ सराव करायचा असेल, आता हा सेट थिअरी आहे, तर सेट थिअरी मी बुद्धिमत्तेमध्ये घेतो. तर बुद्धिमत्तेमध्ये इंडेक्स मध्ये सेट थिअरीचे आतापर्यंत जे प्रश्न पडले 2009 ते 2023 ते सगळे आपण या पुस्तकात घेतले. तसंच हे गणिताच्या ह्याच्यात 29 टॉपिक मध्ये आपण गणिताच्या पुस्तकाला डिवाइड केले. ए टू झेड प्रश्न 2009 ते 2024 पर्यंतचे जवळजवळ 1185 प्रश्न आहेत त्याच्यात. रद्द झालेले प्रश्नाचं पण एक्सप्लेनेशन केले, का रद्द झालाय, काय काय पाहिजे होतं, काय चुकलंय प्रश्नात, किंवा कशामुळे रद्द केला असेल, कन्सेप्ट कशी असते, सगळं ह्या दोन्ही पुस्तकात सांगितलेलं आहे. बुद्धिमत्तेचं पुस्तक 37 टॉपिक मध्ये डिवाइड केलं आपण. ए टू झेड प्रश्न घेतलेले आहेत, एकही प्रश्न स्किप केला नाही. अवघड तुम्ही घेऊन बघा की एवढे प्रश्न कुठल्या पुस्तकात आहेत का पीवायक्यू. याच्यात 1185 आहेत आणि याच्यात 1560 प्लस आहेत. एवढे प्रश्न कुठल्याच पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. एकही प्रश्न स्किप केलेला नाही. अवघड असू दे, सोपा असू दे, कसं पण असू दे, सगळे प्रश्न आपण घेतलेत. त्यामुळे ही 2 पुस्तकं तुम्हाला 17+ मार्क मिळवून देण्यासाठी उपयोगाची ठरणार आहेत. तर नक्की ही 2 पुस्तकं विकत घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी या दोन्ही पुस्तकाच्या बाय लिंक देतोय बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी, पुण्याच्या बाहेरच्या असतील. पुण्यात तर काय बऱ्याच मोठ्या मोठ्या जिल्ह्यातील दुकानात पण आहे पुस्तक, पण जर काही ठिकाणी मिळत नसेल तर तुम्ही सरळ ऑनलाईन ऑर्डर करा. पुण्याच्या रेटमध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. ठीक आहे. तर हे दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्यायची आहेत. तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा स्कोर वाढवायला नक्की उपयोगी पडेल. नुसतं घेऊन ठेवायचे नाही, तर त्याचा अभ्यास केला तर स्कोर वाढणार आहे. ओके. तर पुढचे जे माझे कोर्सेस आहेत त्याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल. फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकता, किंवा तुम्ही कन्सेप्ट प्लस पीवायक्यू बॅच, किंवा एकदम डिटेल वाली माझी मोठी बॅच ग्रीन पोस्टर वाली, या तिन्ही कोर्सेस आता खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घेतायत, शिकतायत. तुम्ही सुद्धा घ्या, कारण आपण फॉर्म्युल्याने किंवा एक्सने शिकवत नाही.
धन्यवाद. अशाच पद्धतीने शिकायचं असेल आणि तुमचं बऱ्यापैकी बेसिक चांगलं असेल, तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असतील, बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे गेल्यावर अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं हे कळत असेल, तर तुम्ही माझा हा कंबाईन पूर्व आणि मुख्य कन्सेप्ट प्लस पीवायक्यू हा कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये आपण कन्सेप्ट शिकवल्यानंतर 3500 प्लस पीवायक्यू प्रश्नांचा समावेश केला. आणि जर तुमचं बेसिक कच्चं आहे, तुम्हाला बेसिक सुद्धा चांगलं बनवायचं आहे, तर तुम्ही माझा हा ग्रीन कलरच्या पोस्टर मधला कोर्स जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट आणि पीवायक्यूचा कोर्स तर मिळेलच, पण एक बेसिक फोल्डर सुद्धा मिळेल मॅथचा आणि रिझनिंगचा, ज्याच्यामध्ये एकेका टाईपची 4-4, 5-5 गणित असतील, की जी तुम्हाला तुमचा सब्जेक्ट चांगला करण्यास, त्याच्या मुळातून शिकण्यास मदत करतील. तर बेसिक चांगलं करायचं असेल तर हा कोर्स, याला जास्त वेळ लागेल, सो 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये कम्प्लीट घ्या तुम्ही. आणि हा कोर्स जर तुम्हाला हवा असेल तर 3 महिने किंवा 6 महिन्याच्या व्हॅलिडिटी मध्ये घेतला तरी चालेल. तुम्हाला इतर कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता आणि कोर्स विषयीचे किंवा गणित बुद्धिमत्ता विषयीचे डाऊट मला विचारू शकता. धन्यवाद.